मी फ्रेश कढीपत्ता तोडून घेते। हा एक दोडका घेतला आहे, त्याची सालं काढून घेते। त्या दोडक्याच्या सालांची आपण चटणी बनवणार आहोत। आपली साले दोडक्याची काढून झाली आहेत। मिक्सरच्या भांड्यात ही काढलेली दोडक्याची सालं, हा फ्रेश कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, मिरच्या, सुक्क खोबरे आणि हे भाजलेले चणे आहेत ते घालून घेते। 1 चमचा जिरेही घालून घेतले। 1 चमचा साखर, 1 लिंबूचा रस, चवीनुसार 1 चमचा मीठ। झाकण लावून मी बारीक वाटून घेते। पहिला जाडसर असं वाटून घेतलं। आता ह्यामध्ये मी थोडा पाणी घालून घेते आणि पुन्हा मिक्सरला बारीक करून घेते। आपली चटणी रेडी झाली आहे। मी एका भांड्यात काढून घेते। आपण आज वाल आणि दोडक्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी हे सर्व साहित्य घेतले आहे। आपण गॅसवर कढई ठेवली आहे गरम करत। आपली कढई गरम झाली आहे। त्यामध्ये मी 1 मोठा चमचा आणि आणखी अर्धा चमचा तेल घालून घेते। तेल तापलं की बघते, नाही तापलं। तेल तापलं आहे, त्यामध्ये मी हा चिरलेला लसूणचा घालून घेते। लसूण तडतडला की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेते। हिंग घालते चिमूटभर। कढीपत्ता टाकते। चिरलेला कांदा, एक मिरची आहे ती घालून घेते। टोमॅटोही टाकून घेते। हे परतून घेते। ह्यावर 5 मिनिटं मी झाकण टाकून शिजवून घेते। 5 मिनिटं झाली आहेत। झाकण काढून घेते। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते। हळद, घरगुती मसाला, हा तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता। हे मी सर्व मिक्स करून घेते। मी पहिला गरम पाणी घालून घेते। वालाची भाजी करताना पहिला पाणी ओतून घ्यावे। पहिला वाल टाकल्यानंतर ते वाल शिजत नाही, म्हणून मी हा पाणी घालून घेतला। त्यामध्ये जे वाल आहेत आणि दोडका आहे तो घालून घेते। हे मिक्स करून घेते। गरम पाणी टाकल्यामुळे वाल भाजीला लाल कलरची थरी येते। आता हे झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घेते। आपली 15 मिनिटं झाली आहेत। भाजी मी शिजली का बघून घेते। वाल मोडतो म्हणजे भाजी शिजलेली आहे। मी आता गॅस बंद करते आणि वरून कोथिंबीर घालून घेते।
तुम्हाला आवडत असल्यास ओला नारळाचा खवही घालू शकता, त्यामुळे ही भाजी छान लागते।